बघा दोरी तुटली. संघर्षाची कहाणी खूप मोठी, दोरी तुटायला लागली. नाना काय चाललंय? काय नाही, पाल द्यायचं काम चाललंय. काय होतं, पाऊस आल्यामुळे पालात पाणी शिरते. खरं आता 2-3 महिने राहायचं म्हणजे तिला जरा ताणून दिल्यावर जरा जमते. इंजिनिअरिंग कुठून आल्यात? झाले ते पुण्यावरून. पुण्यावरून आले. त्यांचं पण चाललंय पाल द्यायचं काम. तिकडे एकाचं काम चाललंय, नानाला घासायचं. नमस्कार मित्रांनो, आज रविवार आहे आणि वाड्यावर आलोय. तर लाईटीचं काम चाललंय आमचं. गेल्या वर्षी सॉरी दिवाळीला जाताना वायरी ठेवलेल्या आम्ही. लाईट कनेक्शन आता इथं मेंढरापाशी घ्यायचं म्हणलं. इथं शेडमध्ये लाईट, त्याच्यामुळे चाललंय आता वायरीचा गुंताडा वगैरे काढायचं काम. तर लाईटची सोय नाही, पूर्ण अंधार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही त्या तिकडं पलीकडं ते जे हॉटेल दिसते ना तिथून आणणार आहे लाईट. त्याच्यामुळे आता पुढं वायर कट झाली, सगळं जोडायचं वगैरे काम चालू. हे बघा आता वायर पसरायचं काम चाललंय. एक बाजू दे ना माझ्याकडं. त्यांची बकरी आत बाहेर घालताना वायर त्यांना प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे ना. नाही पुरून आणायचं. किती पावसाचं पाणी साचतं एवढा. कट वायर, जुनी वायर आहे, करण बिरण जुनी वायर आहे. तिथून कशी आणायची? नाशी वाघर आहे ना, तिथून पूर्ण वाघरीच्या बाहेर आणली. त्यांचा एवढा वापर नाही रे. तिथून मग तशी तारत नाशीवरून आणायची. तिथं मध्ये त्यांचं उद्या खाणं आहे, काय गस ठोकत्यात, पाल देणार ते त्यांच्या आणि कट झाले तर प्रॉब्लेम आहे. ते गजाच्या मधून आले असते. असे मधून ना, आतून नाही, मग गजाच्या पहिले गजाच्या कडे ना बाहेरची साईड, वाघराची बाहेरची साईड, त्याकडे आणली असते पुरून. मंदुराच्या तिथून ना. तेच म्हणतोय मी, तिथं पाणी लय साठतं, वायर जुनी. हे बघा आता वायर दरवर्षी तर एक जणाचं बिराड असतं जिथे पाहुण्यांचं, पण यंदा त्यांचं अजून आलं नाही. आम्हाला कसं शनिवार रविवार सुट्टी किंवा कधी कधी यायला भेटत नाही 15-15 दिवस. लाईट असली म्हणजे मोबाईल चार्जिंग लावता येतं त्यांना. चार्जिंग असेल तर आम्हाला कॉल वगैरे करता येतो ना, म्हणून करून जायचं काम आहे. आणि त्यांना एवढं टेक्निकल गोष्टी कळत नाही ना. एकदा ओल्लं झालं काय झालं उद्या प्रॉब्लेम नको यायला, म्हणून व्यवस्थित करून देतात. ह्या काठीवरून आणलं की काठीकडे कोण जात नाही, मधून जास्त चुकून लिकेज झालं काय झालं तर प्रॉब्लेम आहे. ही बाजू पुढे आता मेंढर पण आपला फुटवायचा टाइम आलाय. 11 वाजले. पळत्यात बाहेर, जरा कोकरी धरायच्यात अजून. चाललंय आज एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं गडबड चालली आमची. बकऱ्याकडे गडी बघितले आम्ही. एक दिवस ते आता गडी आमची बकरी वळणार. हे सगळं आम्हाला झाडून लुटून सगळं आवडून जावं लागेल. वायरीचा गुंता झालाय सगळा. निघाला कारण हा टेक्निशियन आले तर आमच्या इथं. टेक्निशियनचं काम चाललंय वायरीचा गुंता काढायचा. आतमध्ये स्वयंपाक चाललाय मदरचा. चाललंय ना. काय बनवलंय? चाललंय भाकरी कालवण. होय. आज काय काय भाजी बनवली? बटाट्याची भाजी बनवली. होय. चाललाय स्वयंपाक.
हा ना, रात्री लाईट नसल्यावर जरा दिसत वगैरे नाही ना, अंधार होतो ना लय. अंधार होतो ना, लाईट नसल्यावर आपलं बॅटरी दाबायची करायचं. आता लाईट नसल्यावर काय रानातल्या धंदेवाल्यांचं तसंच. लाईटीची गरज आहे का, जोडू का मग? जोडा ना, लाईटीची तर गरज आहेच की, मोबाईल चार्जिंग करायला लागते आता. हो. लाईट असल्यावर दिसतंय बाजूने कुत्र आलेलं, लांडगडून आलेलं, भारी गोष्टी आहेत ना, दिसतंय ना माणसाला. मग ना काय नाही, बरे वाय जरा काढला खूप संपले, आजारी झाले या. हं. त्याला वाय जरा टॉनिक बसतोय, एका टॉनिक डबल पण ठेवले. भाऊ इथं बसला या, काय सांगायचं. आमची पण टाइम झाला ना. कशाचं बकरी टॉनिक? पण आता काल लवकरच घातल्यामुळं कशाचं टॉनिक आहे? टॉनिक म्हणजे अशी की भूक वाढावा यासाठी औषध आमच्याकडे समजी आम्ही ठेवलेलीच इथं. तेव्हा ही कोंबड्याची पावडर, कोंबड्याला सुद्धा पावडर आली का, कोंबड्या उचकी आणते या, त्यामुळे पावडर समजे औषध आम्हाला. फक्त काय डॉक्टर करण्यापेक्षा आम्ही वापर करतो. डॉक्टर यायचा कावा, त्यांना द्यायचं कावा, अशा गोष्टी बऱ्याच आहेत ना. म्हणून आता आमच्या हाताने आम्ही करतो. पावसाने बरं केलं वाय जरा. दादा काय झाले? अरे वायर पाहिजे बाबा, इथं काय काढून घ्या दिसा नाही वायू बोल बिल. आम्ही आपले जपून ठेवल्यामुळे हे वापरतो. कारण आता टॉनिक बसतो बघा. काय बकरी हल्ली ना, आता माझी बकरी जागेवर राहिली. तिथं शेड मध्ये लागेल की लाईट? एका माणसाला पण गाव होत नाही. तो गरम बर ना. एक पॉइंट शेड मध्ये घ्यायला लागेल. त्याला पण तोंड आले या. आपल्या घरात तोंड चिपिरा येतं समजा, त्याला पण आले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा काय चाललंय सकाळ सकाळ. हे बघा अजून अंतरून पण काढलं नाही. आता घराचं रिनोव्हेशन चाललंय आमचं जरा. घराचं रिनोव्हेशन चाललंय. घर जरा डागडुजी करून घ्यायची घराची. हे बघा रात्रीची लाईट. तुम्हाला जी काल लाईट बोलत होतो ना, हे का काल लाईटचं काम केलं मी. व्यवस्थित दिलं नव्हतं, तर व्यवस्थित द्यायचं काम चाललंय. हेल्मेट वगैरे साईडला उचलून ठेवा. काय होतं, बरोबर पालन नसलं ना मग जागा पुरत नाही, सगळं वर खाली होते. त्याच्यामुळं व्यवस्थित 2-4 महिन्या पंपाल काढत नाही ना. तिथनं पुढं तिथं काय माहित बघायला लागेल. का नाही ना, तू तेवढा मोठा आलाय म्हणलं फिर की एवढं भांड्यापर्यंत येईल त्या. हे बघा बांबू गेल्या वर्षी आम्ही ठेवला होता त्या शेड मध्ये. वरती जे अँगल आहेत ना त्याच्यामध्ये घालून ठेवला होता.
ते लाकूड तोडून आणलंय आणि आता हाईट स्टेबल राहील. मध्ये बांबू टाकला, पुढे एक मीठ टाकली. ते सगळा राडाच असतो रानात राहायचं म्हणलं. खास इंजिनियर आलेत आपल्याकडं. कसं आता यावेळी पाऊस कमी आहे जरा, पण जर पाऊस जास्त जर चालू झाला ते पाल लय महत्वाचं असतं. हा झालंय, चालू झालं तुम्हाला पूर्ण दाखवतो कसं होतं एकदम खटाखट मध्ये टाकाटक मध्ये. त्याला पक्की दोरी लावू आपण. दोऱ्यात आणले वाटतं, जेणेकरून आपल्याला परत परत त्रास होणार नाही. एकदा पाऊस यायला लागला ना तर दुसरा काय आधार नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे कुठल्या पण धनगर बांधवाचं बघा रानात राहणार आहे त्याला हे लय पॅक द्यावं लागतं. एकदा पॅक असेल टेन्शन नाही तुम्हाला, किती पाऊस येऊ द्या. पाणी शक्यतो आज शिरत नाही, कारण बघा साईडने सगळं स्लोप आहे. काय म्हणता संतोष हाके? तर बघा आता हे पाठीमागं छोटी मेड लावली, पुढे मोठी लावली, म्हणजे हाईट अशी मेंटेन आला. स्लोप इकडे खुटी आहे, तिकडे खुटी ठोकली, सगळं एक ताण एकदम व्यवस्थित निघाला पाहिजे. वारा आलं की असं लपका नाही मारला पाहिजे पाराने. म्हणून आता एकदम काटेकोरपणे काम चालू आहे. एकदम हायली एज्युकेटेड इंजिनियर काम करते तिथे. कोणतं इंजिनिअरिंग झालं झाले आर्किटेक्चरचं झाले. आर्किटेक्चर झाल्यामुळे हे चाललंय ना सगळं. तुम्ही काम धंदा सोडून काय करता इकडे? तुम्हाला बघा दोरी तुटली. संघर्षाची कहाणी खूप मोठी, दोरी तुटायला लागली. सगळं एकदम व्यवस्थित खुटे बिट्या ठोकायला लागतात आम्हाला, पाल राहतं. हे आता तात्पुरतं चाललंय. दोरी तुटली तर बघा आता शर्तीचा प्रयत्न चालू आहेत. नामदेव हाके पण आले आज. नामदेव हाकेंचा हात पण लागलाय पालाला. किती पाळा पसारा पडलाय आतमध्ये. पहिली पालं कशी असायची नाना? पहिलं ताडपत्रीची पाल असायची. आत्ताची पण ताडपत्रीची नाही ती ताडपत्री वेगळ्या कागदाची. कागदी पाला असायची ना? ती ताडपत्री म्हणजे हा ती वजनदार राहायची पाल. ती हलकं आहे, मिलिटरीच्या तंबू सारखं. मिलिटरीच्या तंबूसारखं. ते लय जड असायची. ती जडली असायची, पण ती वाऱ्याला भेट नव्हतं. ही वाऱ्याला भेट या हापक्या मारते वाऱ्याने. हा ना, त्याला अगं गोडं लागायचं त्या पालाला. आता नाही कोण वागित. आता हलकं आहे आणि ते नाहीच आता. ते आता ट्रकवर ह्याच्यावर वापरत त्याच्याला. ट्रकवर पण आता हेच झाले नाही, जडलंय होत ते. लय वजन त्याला. पण त्याने पाणी काय आत येत असेल, पाणी पण आत येत नव्हतं, पण त्याला वजन लय. फाटत नसेल. फाटत नव्हतं. आणि त्याला कळकाच्या खोटी आता ह्या असल्या खोट्या नव्हत्या. ह्या आता गज येत. कसं झालंय आता आपलं पाल? सगळं पाळ आवरायला लागेल जरा, लयच खराब झालाय. बघा ना कसं बसतात. वारा आला ना मित्रांनो, पाल दोघा तिघांना पण ऐकत नाही. नाही नाही का मजा आहे त्याला. आता कसं एकदम बघा उंची वगैरे दिली जरा त्याला.
हे मागलं रे दूर पण बाहेर निघायला लागला आता. पाहिला काय होतं, दूर पण आतलं कोंडायचा. हाईट वगैरे व्यवस्थित आली एकदम. हा कुठं ताण नाही आला पाहिजे. चला आता कागद देऊन झालाय बा, कसा झालाय तुम्हाला दाखवतो. त्याला कडने अजून आपण बांधणार आहे. ते पाळा पसाराला दिसतोय तुम्हाला. तर नाश्ता चाललाय काहीतरी बनवायचं. काय बनवतंय नाश्ता? शेवया बनवते. शेवया बनवायचं काम चालू आहे. आई काय गवळ्या गवळ्या भाजून घेतल्या. हं. हा आता वाईट दूध टाकून बनवते. आता दूध कमी आई एवढ्याच बनवते. मग आता काय काय चाललंय? काय काय ते शेवाय भाजी ठेवायची, शेवाय करायची. होय. ते आता काय दूध गाळते. आता आली गाठ घ्यायला वाड्या. घरचं जरा बाजरी वगैरे पिरून आल्या त्या. हा ना त्या. हा ते आली आता घरनं. कोकणात आपला वाडा आला ना, हं. मग तिच्या मनात जाऊ गाठी बिठी गेला. मग ते आली. एवढा आता या तर काय करायचंय, दुधात बनवून घ्यायचं. आता का भाजून घेतल्यात गवळ्या. या दुधात टाकून घेते. मस्त म्हणलं आज शेवया बनवू. शेवर कशाचे बनवले? गव्हाचं. गव्हाचे असतात. आता त्याच्यात हे तूप टाकून घेते. हे घरी बनवलेलं तूप ना. हा हे घरी बनवलेलं तूप. आता हे काय असं कुठं शेवया शेवया केल्या त्यात वापरायचं, रवा बनवला त्यात वापरायचं. उन्हाळ्यात बनवलेलं असेल ना. हा उन्हाळ्यात हे ओरिजिनल तूप मेंढराच्या दुधाच. मस्त आता दुधात तुपात त्या मस्त आता उकडून निघते ना. आता नाश्त्याला म्हणलं काय करायचं काय करायचं, त्या शेवया होत्या मग आपल्या बनवल्या. टेस्टी लागतील आता जरा. हा ह्या दिवसात काय दूध कमी आहे ना. हम्म. आपलं कधीतरी बनवतो ना. आपल्या कधीतरी बनवायच्या. टायमिंग लावला नाश्ता काय बनवायचा, मग काय काय हे बनवायचं. भारी वास येतोय हा. हा हे आणूनच ठेवायला लागते. तर हाय त्या वेळेला इथं काय रानात दुकान आहे का काय आहे तेव्हा. हे उन्हाळ्यात बनवतात लोक. तेवढी पातळा म्हणता. अगं तुम्ही आयत्या वेळेला आल्यावर काय बनवायचं, मग आपलं असं आणून ठेवलेलं असलं म्हणजे आयतं बनवायचं. आता मी मागतो. चालू करणार. हे पाहा.
झालं ना एवढं ना एवढंच ठेवायचं का अजून आठवायचं हो त्या हो तेवढी तो त्या रावण्या पाता उतरा खाली सगळं आठवण होईल बातावा नमस्कार मित्रांनो. काय ते वायर आणली काय होतं काळुक्याची वायर जरा लाईट बकऱ्याकडे घेणं पण महत्वाचं आहे कारण लांडग्याची लय भीती आम्हाला. लांडगं पण येतं या आणि बकरं घेऊन जाते या बघा ही वायर बिर आणली जरा आणि जनावर बिरवर पण पायाखाली रात्रीचं उठलं तरी आपल्याला दिसतंय. आता ही वायर आणली आता ही जोडून घेते पाठीजवळ. कार्यक्रमाला आम्ही गेलतो नाही का आता आलोय कार्यक्रमावर जरा दौंडला गेलतो आता आलोय कार्यक्रम. दादा काय करायचं हे घेऊन जोडा तेवढं काय होतंय काळू घ्यायचं काय दिसा ना पण जोडणं पण महत्वाचं आहे.